बलाम आणि बालाक यामध्ये कन्फ्युजन होतं खूप, आणि आपल्याला इतिहास जाणणं फार महत्वाचं आहे. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण जाणत आहात, सखोल जाणत आहात, त्यातून बोध घेत आहात. या ठिकाणी जी घटना घडलेली आहे सत्य घटना, दोन व्यक्ती आहे. बलाम नावाचा संदेष्टा आहे, देव त्याच्या द्वारे संदेश इस्रायला देत असे. दुसऱ्या बाजूला शत्रूंचा राजा आहे ज्याचं नाव आहे बालाक. 1 ते 22, 1 ते 6 मध्ये आपण थोडक्यात ते पाहू शकतो. पुष्कळांना ही गोष्ट माहिती पण असेल. बालाक हा मोआबाचा राजा होता. इस्रायल लोकांची संख्या आणि त्यांचे सामर्थ्य पाहून तो घाबरला. यांची संख्या आता समुद्राच्या वाळूसारखी होत आहे, म्हणून तो तिथे घाबरला. आणि आता आपण त्या इस्रायलाचा पराभव करू शकत नाही, म्हणून त्याने बलाम नावाच्या संदेष्टाला बोलून इस्रायलाला शाप द्यायला लागला. बलाम परमेश्वरापासून संदेश देणारा मनुष्य आहे. बालाकने, त्या शत्रू राजाने या देवाच्या संदेशाला मोठे धन आणि मान देण्याचा आशीर्वाद देऊन इस्रायलाला शाप देण्यासाठी बोलवलं. पण परमेश्वराने बलामाला स्पष्ट सांगितले, तू त्यांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित आहे. 22वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आम्हाला ते तिथे वाचायला मिळतं. मग बालाकाने पुन्हा पुन्हा अधिक मानाचे माणसं त्याच्याकडे पाठवले त्याला बोलवण्यासाठी. आणि शेवटी बालाम आला, तो निघाला त्याला भेटायला. पण त्याच्या मार्गामध्ये देवाचा दूत हातामध्ये तलवार घेऊन त्याला आडवा उभा राहिला. आणि असं लिहिलं आहे, त्यानंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले. आणि जेव्हा परमेश्वराने त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला देवाचा दूत दिसला. बालाकाने बलामाद्वारे शाप देण्यासाठी बलामाला बोलवलं, पण देव त्याच्या लोकांना शाप नव्हे तर आशीर्वाद त्याच्याकडून बोलवून घेतला. या सर्व घटनेमध्ये बलामाचा शेवट, एका परमेश्वराच्या संदेशाचा शेवट, एका देवाच्या दासाचा शेवट, एका देवाच्या निवडलेल्या माणसाचा शेवट, केवळ आणि केवळ त्याचे हृदय पैशाचा हाव, सन्मानाचा हाव आणि स्वार्थ यामुळे बिघडले. आणि बलामाने मोआबच्या लोकांना इस्रायलाला मूर्तिपूजा आणि लैंगिक पापात पाडण्याचा सल्ला देवाच्या संदेशाने दिला. 25व्या अध्यायामध्ये आम्ही ते वाचतो. आणि त्यामुळे इस्रायलावर देवाचा क्रोध आला आणि मोठी शिक्षा झाली. आणि 31वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये हा देवाचा दास युद्धात मारला गेला. एक मोठी चमत्कारिक घटना जी इतिहासात कधीच घडली नाही, ते म्हणजे देवाने गाढवीचे तोंड उघडले आणि ती बोलू लागले. हे काय उगीच पुढे पुस्तकात लिहिलेली स्टोरी नाही, आपण कधी ऐकलं नाही. मनुष्याच्या भाषेत बलाम जी भाषा बोलत होता त्या भाषेमध्ये असं लिहिलं आहे, परमेश्वराने त्या गाढवीचे तोंड उघडले. परमेश्वराने उघडल्यानंतर ती बलामाच्या भाषेत बोलू लागली. आपल्याला वाटतं ज्या विचित्र घटना सर्व आम्ही पाहायला भेटतात पवित्र शास्त्रामध्ये, ही सर्वात विचित्र घटना आहे. आणि गाढव बोलतं हा चमत्कार आहे. पण गाढवीचे बोलणं हा चमत्कार नसून सर्वात मोठी शोकांतिका होती की देवाला त्या गाढवेचं
तिला वाणी द्यावी लागली, तोंड उघडावं लागलं ह्याच्यामुळे बलामामुळे. आणि जेव्हा परमेश्वराने गाढवीचे तोंड उघडले तेव्हा ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय बिघडवले की तू मला 3 वेळा मारला. ही गोष्ट एक बोलणारी गाढवी ह्याची नव्हे, हा चमत्कार नव्हे, तर ही गोष्ट, ही घटना एका अशा व्यक्तीची आहे, एका अशा माणसाची आहे ज्याचे हृदय देवापासून दूर गेलेले आहे. ही अशी एक गोष्ट आहे, एक आध्यात्मिक आंधळेपणा मिळालेल्या व्यक्तीची, ज्याचं हृदय लोभाने, अभिमानाने, महत्वाकांक्षाने आणि अवज्ञेने, म्हणजे अवज्ञा, देवाची आज्ञा मोडण्याने भरलेले आहे. ही या गोष्टीचा सार किंवा उद्देश आहे, गाढवाचं बोलणं नाही. या गोष्टीतील सर्वात मोठा चमत्कार, गाढव बोलली नाही, तर जर गाढव बोलली असती आणि आज जर चमत्कार असता तर बलाम तिचं बोलणं ऐकून तिचं हृदय, त्याचं हृदय बदललं असतं. पण गाढव बोलतो तरी पण तो बलाम तिच्याशी वाद घालतो. त्याला हे समजत नाही, गाढव जिचा मी रोज वापर करते बसण्यासाठी, आपल्या मोटरसायकल सारखा आपण वापरतो आता, त्याप्रमाणे त्या काळात ती बोलत, त्याला समजत नाही. जसं काय रोज बोलतो असं त्याशी बोलत आहे, ते डोळे बंद आहे त्याचे. तर गाढवी बोलली हा चमत्कार नव्हे, तर सर्वात मोठा चमत्कार आहे की देवाने बलामाचे डोळे उघडले. आपण म्हणू, जर प्राथमिक दृष्ट्या पाहिलं, अरे गाढव बोलत आहे, एखादा गाढव कुत्रा इथे बोलायला लागला तर अशी लाईन लागल गावामध्ये, नाही का? आणि आपल्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात जाईल. एक मागे कोंबडा एका ओरडताना मी पाहिलं, एका ह्याच्यात व्हिडिओत, एकाच्या नावाने ओरडतो ना जोर वेळात, तुम्ही पाहिलंच, तो त्याचा व्हिडिओ व्हायरल एकदम, नाही का? हा कोंबडा त्याचं नाव काय माहित, तो खरंच ओरडतो का काय. पण असं असतं तर सर्व गर्दी मावली नसते, गाढव बोलत आहे त्याच्या भाषेत. 3 मोठे मोठी वाक्य बोलली ती गाढवी. पण तो चमत्कार नाही, तर चमत्कार हा आहे देवाने बलामाचे डोळे उघडले. आणि तेव्हाच त्याला देवाचा दूत दिसला. डोळे उघडल्यानंतर त्याला धोका दिसला, आणि डोळे उघडल्यानंतर त्याला आपली चूक दिसली, आणि डोळे उघडल्यानंतर त्याने पश्चाताप केला. त्याने डोकं टेकवलं आणि क्षमा मागितली. कधी? ही सगळी प्रोसेस, ही सगळी प्रक्रिया केव्हा घडली? डोके टेकवले, नमस्कार केला, पश्चाताप केला, त्याला धोका दिसला, त्याला चूक दिसली, त्याला देवदूत दिसला. हे केव्हा दिसलं? डोळे उघडल्यानंतर दिसला. फरक. आजच्या ख्रिस्ती लोकांमध्ये, आमच्या चर्चेसमध्ये हा फार मोठा धोका आहे. पुष्कळांचे डोळे बंद आहे, आणि पुष्कळ त्यामुळे डोके टेकू शकत नाही, त्यामुळे पश्चाताप करू शकत नाही, कारण त्यांना धोका दिसत नाही, त्यांना देवाचा दूत दिसत नाही, मरण दिसत नाही, तो तलवार घेऊन उभा आहे, मारायला उभा आहे, त्याला तो दिसत नाही. गाढवाप्रमाणे, गाढव बोलली त्याप्रमाणे निसर्ग ओढून ओढून बोलत आहे. येशू यायचा वेळ जवळ आलेला आहे. हो, राष्ट्रावरती रोज आम्ही टीव्ही बघतो, युद्धाच्याच बातम्या, भूमिकंपाच्याच बातम्या, मरीच्याच बातम्या, आजारांच्याच बातम्या, सुनामीच्याच बातम्या. टीव्ही उघडा, पेपर वाचा, सगळा नाशच दिसतो आम्हाला वाचायला आणि पाहायला. तेच दिले की येशू येण्याच्या आधी घडणार आहे. हे गाढव बोलत आहे पण आम्हाला दिसत नाही. हा चमत्कार नाही, आमचे डोळे बंद आहे, आणि एखाद्याचे डोळे देवाकडून उघडले जाणे हा चमत्कार आहे. आणि म्हणून आज चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये लोक लोभाने, महत्वाकांक्षाने, अभिमानाने, अवज्ञेने, आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे आहेत.
आपण आपल्याला देवाचा आवाज ऐकू येत नाही. आपण जो इशारे देतो तो सुचवतो, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. सायन्स देतो, तो सुचवतो, मी येत आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मी तुम्हाला आगाऊ सांगितलंय, या घटना घडणार आहेत. आम्ही दुर्लक्ष, रोजचे काय होत नाही, काय येणार नाही, असं आम्ही आमच्या कृतीतून दाखवतो. आम्ही दुर्लक्ष करतो. देव आपल्याला धडा शिकवण्यासाठी, आम्हाला सावध करण्यासाठी त्याला गाढवाचे तोंड उघडावे लागतात. निसर्ग ओढून ओढून सांगत आहे. आम्हाला ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी दिसतात किंवा दाखवल्या जातात, त्या सर्वांपेक्षा देवाने आमचे आध्यात्मिक डोळे उघडावे, ह्यापेक्षा मोठा चमत्कार आमच्या जीवनात दुसरा तिसरा नाही. एखादा मेला उठला एखाद्याच्या प्रार्थनेने, तो चमत्कार नाही. जर आपण येशूला ओळखतो ना, खरं मी पश्चाताप करतो, जेव्हा माझे डोळे उघडतं, मला दिसतं, तो चमत्कार आहे. एखाद्याचा हात तुटला आणि तो परत आला, पाय तुटला आणि तो परत आला, आमच्या डोळ्यात देखायला आम्ही भांबावून जातो, नाही का? आश्चर्यचकित होतो, असं कसं प्रार्थनेने एखादा बरा झाला. पण एखाद्याचे आध्यात्मिक नेत्र देव जेव्हा उघडतो, तोच खरा चमत्कार असतो. आणि त्यामुळे एखाद्याचे नेत्र आध्यात्मिक डोळे उघडले जाते, त्याला आता देवाची इच्छा समजते. कारण देवाची इच्छा डोळे उघडण्याच्या मागे नसते की याचा किंवा हिचा नाश होऊ नये, तर ही किंवा ती सार्वकालिक जीवनामध्ये ती जावी, तिचा प्रवेश व्हावा. आणि डोळे उघडल्याशिवाय आम्हाला सत्य समजत नाही, सत्य दिसत नाही. एखाद्याकडून देवाचे डोळे उघडले न जाणे किती मोठा धोका आहे हो. किती संदेश ऐकले, किती आराधना केली, किती डोळ्यांनी बघत आहे, या शारीरिक डोळ्यांनी बघत आहे लोक, या कानांनी ऐकत आहे, विचार करत आहे. पण देवाने जोपर्यंत आध्यात्मिक नेत्र उघडले नाही, त्यांना हे रुटीन वाटतं, त्यांना नेहमीच वाटतं, त्याच्यात काही त्यांना नवल वाटत नाही, त्याच्यात काही त्यांना बदल झालेला दिसत नाही. हे डोळे बंद असण्याचे कारण बलामासारखे कितीतरी लोक देवाचे सेवा तर करत आहे, काम करत आहे, आध्यात्मिक गोष्टी पुढे नेत आहे. देव त्यांच्या मार्फत काय काय वेळेला काम पण करत आहे, पण डोळे बंद आहे. म्हणून येशू त्यांना म्हणतो, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अरे अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. येशूच्याच नावाने आयुष्यभर केलेल्या गोष्टी आणि तोच ओळखणार नाही मला, माझी किती वाईट अवस्था होईल. तो म्हणतो, अनाचार करणाऱ्यांनो, निघ माझ्यापासून, गेट आउट माझ्यापासून, मी तुला कधीच ओळखलं नाही, कारण त्याने माझे डोळे उघडले नाही. म्हणून ही इतकी सिरियस गोष्ट आहे. देवाकडून एखाद्याचे डोळे उघडले जाणं म्हणजे मला डायरेक्ट आशा आहे हो. त्याला वाटतं की मी जे माझे मार्ग चुकलेले आहेत ते मी नीट करावे, परत देवाच्या इच्छा समजून त्या इच्छांवर चालावं. ह्या दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नाहीत, किंवा मी जे करत आहे, मला वाटतं मी देवाची सेवा करत आहे, हे खरं नाही. जोपर्यंत देव मला डोळे उघडून मी पश्चाताप करत नाही. ज्या व्यक्तींनी पश्चाताप केला नाही, त्या व्यक्तींचे डोळे बंद आहे. मग तो किती मोठा सेवक असो, प्रार्थना करणारा असो किंवा काही असो या जगामध्ये, ज्याच्या जीवनात पश्चाताप नाही, तो देवाचे कार्य बी करत असेल 24 तास, व्यर्थ आहे. देव त्याला ओळखत नाही. बलाम संदेष्टा होता, मेसोपोटामियाचा रहिवासी होता, फरात नदीजवळ राहता. बलामाला देवाची ओळख होती. नीट ऐकूया, बलामाला देवाची ओळख होती. बलाम देवाचा आवाज ऐकू शकत होता, बलाम देवाशी बोलू शकत होता. एवढं तर आपण पाहायला मिळत नाही. त्याला आध्यात्मिक सामर्थ्य होते, त्याला शाप पण द्यायचं सामर्थ्य होतं बरं का.
आणि आशीर्वाद पण द्यायचं सामर्थ्य होतं. गणना 22 आणि 5 मध्ये आपण लिहितो बोराचा बाप, त्याचं नाव होतं बोरा. पण एवढा देवाचा मोठा दास, पण पूर्ण बायबल मध्ये त्याचं नाव वाईट अर्थाने वापरलेलं आहे. ही आम्हा सर्वांना एक चेतावणी आहे, एक वॉर्निंग आहे, एक उदाहरण आहे, एक धडा आहे. एवढं मोठं सर्व करून पण माझं नाव जर वाईट रीतीने घेत असेल. यहुदाचं पुस्तक 1 अध्याय त्याच्या 11व्या वचनात लिहिलं आहे, त्यांनी बलामाचा मार्ग स्वीकारला आहे. नवीन करारात यहुदा 1 आणि 11 लिहिले, त्यांनी बलामाचा मार्ग स्वीकारला आहे. परत नवीन करारात 2 पेत्र 2 आणि 15 लिहिलं आहे, ते बलामाच्या मार्गाने गेले. परत प्रकटीकरण 2 आणि 14 मध्ये लिहिलं आहे, बलामाच्या शिक्षणाचा द्वेष करतो. 3 रेफरन्स बलामाचे नवीन करारामध्ये वाईट अर्थाने वापरले आहे, नकारात्मक रीतीने वापरलेले आहे देवाने. बलाम सर्व ख्रिस्ती लोकांसाठी एक चेतावणी आहे, एक वॉर्निंग आहे. ते आम्हाला दाखवते की नुसती देवाची ओळख, फक्त मी देवाला ओळखतो म्हणून चालत नाही. त्यांनी पण मला ओळखले की नाही हा प्रश्न आहे. लोभाने, महत्वाकांक्षाने, अभिमानाने आणि अवज्ञेने आंधळे होऊ शकतात. कोणी राहतो. म्हणून प्रत्येक माणसाचा, प्रत्येक आत्म्याचा विश्वास करू नका. शास्त्र सांगतं मी ह्याचा फॉलोवर आणि मी त्याचा फॉलोवर, तो किती देवदूत दिसला, विश्वास करू नका. कारण मत्ती 24 आणि 13 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरल. आणि लोक 18 आणि 8 मध्ये लिहिलं आहे, तरी मनुष्याचा पुत्र दुसऱ्यांदा जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय. आज मी मोठ्या गोष्टी बोलेल, पण मी शेवटपर्यंत टिकून ठेवेल काय. आज मी जे बाहेर दाखवतो, पण माझं जे गुप्त जीवन आहे ते नीट आहे काय. मी कोणाचा फॉलोअर आहे हो. मी फक्त येशूचा फॉलोअर आहे. माणसांवर विश्वास ठेवून पुष्कळ माणसं भयकून आणि फसलेली आहेत. माझा विश्वास फक्त माझ्या येशूवर आहे आणि माझं उदाहरण फक्त माझा येशू आहे. तो किती भारी प्रार्थना, सामर्थ्य, स्वर्गाचं सामर्थ्य विस्तवान असेल वरून, मला काय घेणं देणं. सैतान बी विस्तव पेटून दाखवली, काय नसतं. मग काय मोठी गोष्ट. बलामाची समस्या काय होती. बलामाची समस्या त्याची बुद्धी नव्हती. बलामाची समस्या त्याचं शिक्षण नव्हतं. बलामाची समस्या त्याचा अनुभव नव्हता. तर बलामाची समस्या त्याचं हृदय होतं. बलामाला देवाची आज्ञा माहिती होतं, देवाची इच्छा माहिती होतं, देवाच्या आज्ञेचं पालन कसं करावं हे त्याला माहिती होतं. देव पण त्याने देवाच्या इच्छेचा स्वीकार केला नाही. त्याचं हृदय देवापासून दूर केलं. बलामाच्या हृदयात होता लोभ होता. त्याला पैसे हवे होते, त्याला संपत्ती हवी होती. त्याने देवाची सेवा पैशांसाठी तो करत होता. त्याच्या हृदयामध्ये महत्वाकांक्षा होती, त्याला सन्मान हवा होता, त्याला प्रसिद्धी हवी होती आणि त्याला मोठं व्हायचं होतं. त्याला अभिमान त्याच्या हृदयात होता. त्याला सर्वात मोठी प्रतिष्ठा, मी भविष्यवक्ता आहे, मी संदेष्टा आहे असं मिरवून घ्यायला त्याची महत्वाकांक्षा आणि अभिमान होती. आणि त्याच्या हृदयात देवाची आज्ञा मोडणं होतं. देवाची आज्ञा काय माहिती असून त्याने स्वतःचा मार्ग निवडला. मग बालाक कोण होता. बालाक, ह्याच्यात खूप कन्फ्युजन होतं. 2 नाव आहे, बालाक आणि बलाम. हा बालाक मोवाबाचा शत्रूंचा राजा होता. आणि इस्रायल लोकांनी एमोरी लोकांचा पराभव केला. हे जेव्हा बालाकने ऐकलं त्याला भीती वाटली की माझा बी करतील पराभव. गणना 22, 3 आणि 4 मध्ये आपण वाचतो ती गोष्ट. आणि तो म्हणतो, त्याला भीती वाटली तर समुद्र किनाऱ्या एवढ्या वाळू एवढे यांची संख्या झाली, मला कधी बी येऊन मारतील, कधी माझा नाश करतील. आणि म्हणून तोच विचार करतो शत्रू बघा की हे येऊन माझा नाश करण्याआधी मी यांचा नाश करेल.
त्याला माहिती होतं मी इस्रायलाच्या सैन्यांसमोर मी लढू शकत नाही. इस्रायल मोठा होता, सामर्थ्यशाली होता आणि विशेष म्हणजे ते देवाचं राष्ट्र होतं. म्हणून बालाकाने बुद्धी वापरली, आयडिया वापरली आणि त्याने आता बळाचा वापर नाही करत तो, कारण तिथे तो टिकू शकत नाही. मग तो काय करतो, तो आध्यात्मिकतेचा मार्ग वापरतो. बघा, हा मला इशारा एवढ्या हजारो वर्षानंतर शत्रूच्या रणनीती कशा आहे, समोरासमोर तो लढू शकत नाही. आध्यात्मिकतेचा वापर त्याने निवडला आणि इस्रायलाचा संदेश त्याला बोलवला. इस्रायलांना शाप देण्यासाठी चतुराई बघा. आणि गणना 22 आणि 6 मध्ये तो माणसे पाठवतो ह्याला बोलवायला की माझ्यासाठी येऊन तू या इस्रायल लोकांना शाप दे, कारण मी यांच्याशी लढू शकत नाही, मी यांना हरू शकत नाही. तर तू आता यांना शाप दे म्हणजे हरते. बालाकला माहिती होतं बलामाच्या शापामध्ये शक्ती आहे. त्याला वाटलं की बलामाने इस्रायलला शाप दिला तर इस्रायलाचा पराभव होईल. आज शत्रू अशाच काही प्रकारे आमच्याशी लढतो, आमच्या मंडळींशी लढतो. तो थेट लढत नाही, तो आध्यात्मिक मार्गाने लढतो. आमचा नाश करू इच्छितो, आम्हाला शाप देऊ इच्छितो, आम्हाला देवापासून दूर नेऊ इच्छितो. शत्रूने परमेश्वराच्या संदेशाचा वापर परमेश्वराच्याच लोकांना शाप देण्यासाठी केला. शोकांतिक आहे हो. आमचेच लोक, आमचं नेतृत्व करणारे लोक हेच आमचं पराभव करायला कारणीभूत ठरले. ह्यांनीच मेंढरांना चुकीच्या दिशा दाखवल्या, ह्यांनीच मेंढरांना चुकीचं शिक्षण दिलं, ह्यांनीच मेंढरांना खोटी स्वप्न दाखवली आणि सगळ्यांचा नाश. शत्रूंनी फक्त एवढ्या गोष्टी केल्या आणि आपसात वाद लावून एकमेकांना आम्हीच मारून घेतलं आणि एकमेकांचा नाश करून घेतला. काय त्याला मोठे सैन्य आणण्याची गरज नाही. इतका हुशार, एवढा धूर्त, इतका कपटी हा आहे. याने देवाच्या संदेशाचा वापर देवाच्याच लोकांच्या विरुद्ध केला. त्याच्यासाठी शत्रूने त्याला काय आमिष दाखवली हो. बघा, आज पण तेच आहे, काय फरक नाही. शत्रूच्या रणनीती सेम आहे, आम्ही ओळखत नाही. सेम. त्यांनी काय वापरलं, त्याने आमिष दिली, त्यांनी लोभ दिला, त्यांनी मोठा सन्मान दिला, मोठ्या प्रॉपर्ट्या द्यायचं वचन दिलं, सोने चांदी देण्याचं वचन दिलं आणि बलाम शाप द्यायला निघाला, तयार झाला. आज शत्रूला चांगले माहिती आहे देवाच्या लोकांना पाडण्यासाठी, शापित करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी बाहेरच्या गोष्टी वापरून चालणार नाही. ते ऐकणार बी नाही, ऐकणार बी, उलट जास्त भडकतील. जेवढा सताव करत इतिहास आहे ख्रिस्ती मंडळांचा, जेव्हा जेव्हा सताव आला मंडळांवर, जेव्हा जेव्हा मंडळांवर संकट आलं, छळ आला, तेव्हा अजून वाढल्या, कमी झाल्या नाही, वाढल्या. हे शत्रूला बरोबर माहिती आहे. तो आगीत तेल टाकत नाही. मग तो काय करतो, त्यांच्यातूनच उभे करतो. तुम्ही लढा, तुम्हीच मरा, तुमचे. आणि म्हणून तो बाहेरच्या गोष्टी वापरत नाही, तर तो आतल्या गोष्टी वापरतो. तो वापरतो आपले संदेश, आपले आता जे सो कॉल संदेश आहेत, भविष्य वक्ते आहेत, आजार बरे करणारे आहेत, चुकीची शिक्षण देऊन प्रचार करणारे आहेत, पश्चात्तापाकडे लोकांना नेण्याऐवजी आमची पाप आम्हाला दाखवून, ती टोचून, त्याच्याबद्दल रडून, हृदय पिळून, देवाकडे नतमस्तक होऊन स्वर्गीय राज्यामध्ये जाण्याऐवजी आशीर्वाद, पैसे, चांगलं भविष्य, लेकरांचं उत्तम भविष्य, आजार बरे करणं,
हे त्यांना हवे आहे. त्यांना मोठा सन्मान हवे आहे, त्यांना मोठे प्लॅटफॉर्म हवे आहे, त्यांना भरपूर फॉलोअर्स हवे आहे. इतके माजले की येशूपेक्षा हेच जास्त महत्व करून घेतलेले. आमचेच आम्हाला पाडण्यास कारणीभूत होता. आज फसू नका. हे बालकाने विकत घेतलेले आहेत. लोभ देऊन, पैसे देऊन, सन्मान देऊन, प्रॉपर्टी देऊन. दुःखाने आणि खेदाने सांगावं लागतात कितीतरी लोक त्यांच्या मागे जाऊन स्वतःचा नाश करून देत आहे. शत्रू आध्यात्मिक गोष्टी वापरतो, शत्रू धार्मिक गोष्टी वापरतो. देवाच्या लोकांना बहकवण्यासाठी आणि पाडण्यासाठी आज जर कोणत्या सर्वात डेंजर हत्यार असेल तर हा शत्रू आध्यात्मिक गोष्टी वापरत आहे, फसवत आहे. प्रार्थनेच्या नावाखाली, रोग बरे करण्याच्या नावाखाली, संदेश सांगण्याच्या नावाखाली आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली स्वतःच्या पुढे प्रॉफेट्स नाव लिहिलंय. प्रॉफेट्स उठून आले. भाकू नका. ह्याला तर शाप आणि आशीर्वाद देण्याची ताकद होती देवाने दिलेली. हा देवाशी बोलू शकत होता आणि देव त्याच्याशी बोलत होता. हो, हा दात पडलेला गर्जणारा सिंह ना, कोणाला गिळावे शोधत फिरत आहे. तो बसत नाही, तो झोपत नाही, तो आराम करत नाही, तो फिरतच येण्यासारखं. दिसला रे दिसला गिळ, दिसला रे दिसला गिळ. पण आम्ही बेसावध आहोत आणि त्यांनी त्याचे हे एजंट सोडले आहे. एजंट, मी तर एजंटच म्हणेल. जो पैशाची सेवा करतो तो एजंट. तेल घ्या एवढ्या पैशाला आणि आशीर्वाद घ्या तेवढ्या पैशाला. एजंट, बालाकाचे एजंट आहे. यांच्या प्रॉपर्ट्या जाऊन बघा, तरी भीक मागतात लोकांकडे. 10,000 द्या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी हवेत बोलत नाही, एजंट आहे. आणि आम्ही यांच्या मागे जाऊन फसतो. आशीर्वादांचे खूप भारी डेकोरेशन करून तो आमच्या पुढे अशा वचन सादर करतो की सर्व आशीर्वाद देवाने आम्हाला देऊन दिले, बाकीच्यांना ठेवले नाही. आणि आम्ही फुलतो, आम्ही पण आम्हाला बरं वाटतं आणि आम्ही मग त्यांना फॉलो करतो. सैतान देवाचंच वचन वापरेल फसवण्यासाठी. तलवार घेऊन येणार नाही. आता सैतानाने तीच गोष्ट येशूविषयी वापरली. जेव्हा तो उपास आणि प्रार्थना संपत होता तेव्हा देवाच्या वचनाचा वापर केला त्याने दुसरा वापर केला नाही. आणि म्हणून देवाचे लोक म्हणणारे देवाच्या वचनाचाच ऐकून ते फसतात आणि पडतील हे त्याला पक्क माहिती आहे. आणि म्हणून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. बलामाची पहिली प्रतिक्रिया अर्धवट आज्ञा पाळण्याची आम्ही बघतो. बलाकाने काय माणसं बलामाकडे पाठवलं त्याला शाप देण्याच्या ऐवजी. मग बलामाने देवाला विचारलं. 22वा अध्याय 9 आणि 10 आपल्या मूळ वचनात येऊया. 9 आणि 10. नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्या बरोबर असलेली माणसे कोण आहेत? बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठवला आहे. 12वा वचन. देव बलामाला म्हणाला, तू ह्यांच्या बरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. देवाने स्पष्ट बजावून सांगितलं, ह्या माणसं जे तुला घ्यायला आलेले आहे, बालाकाने पाठवलेले माणसं, त्यांच्या बरोबर जाऊ नको. आणि हे माझे आशीर्वादित लोक आहे, यांना शाप देऊ नको, स्पष्ट सांगितलं. बलामाने दूताला सांगितले, परमेश्वराने मला तुमच्या बरोबर येऊ दिले नाही. जे लोक त्याला घ्यायला आले त्यानंतर बलामाने त्यांना उत्तर दिलं, मी तुमच्या बरोबर परमेश्वराने मला जायला सांगितलेलं नाही. वर पाहता बलामाने आज्ञा पाळली. आम्हाला वाटेल व्हेरी गुड, हा गेला नाही हो, पण त्याचे हृदय दुसरं काय करत होतं. त्याला जायचे होते, त्याला पैसे पाहिजे होते,
त्याला सन्मान पाहिजे होता, पण वर सांगतो मला देवाने सांगितलं की जाऊ नको. त्याचं हृदय, त्याने आज्ञा पालन केले, पण त्याचं हृदय देवाकडे नव्हतं. त्याने देवाची आज्ञा पाळली, पण त्याची इच्छा नव्हती त्याच्यामध्ये ती आज्ञा पाळण्याची. आणि अर्धवट आज्ञापालन त्याने केलं. बाह्य आज्ञापालन आणि आंतरिक आज्ञाभंग. शब्दामध्ये आज्ञापालन, कृतीमध्ये आज्ञाभंग. समोर आज्ञापालन, मागे आज्ञाभंग. बलामासारखे पुष्कळ लोक बाहेरून आज्ञापालन करतो, पण हृदय देवापासून दूर आहे. आपण चर्चला जातो, आपण प्रार्थना करतो, आपण दशमान देतो, पण आपलं हृदय रोमाने, महत्वाकांक्षाने, अभिमानाने भरलेलं असतं. यहूदा सारखं येशूच्या जवळ राहून देखील तो चोऱ्या केल्या, आणि चोऱ्या करता करता येशूलाही धरून दिलं पैशासाठी. आणि म्हणून तो जवळ राहतो म्हणून तो खूप चांगला आहे असं त्याचा अर्थ होत नाही. जो नेहमी ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे म्हणून तो खूपच भारी असं बी होत नाही. तर आम्ही फक्त पुष्कळला दिसावं म्हणून करतो, पण आमच्या इच्छा, आमचं अंतःकरण आमचं कुठे आहे हे देवाला माहिती असतं. म्हणून इथून मधून आम्ही करायला पाहिजे. दुसरा संदेश बालाकाने परत पाठवला. हा काही येत नाही. मग बालाक हुशार, त्यांनी परत दुसरा संदेश पाठवला. 22वा अध्याय 15 ते 17 मध्ये आपण बघूया. मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, सिप्पोराचा मुलगा बालाक याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अपमान करू नको. मी खात्रीने तुला मोठा सन्मान करीन, तरी तू अवश्य येऊन माझ्याकरिता या लोकांना शाप दे. बालाकाच्या सेवकांना म्हणाला, बालाकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले, तरी परमेश्वर माझा देव याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता नाही. व्हेरी गुड, एकदम चांगला मनुष्य नाही का. बालाकाने परत जे पाठवले होते असे थोडे खालच्या प्रतीचे पाठवले असतील. आता भारी पाठवले लोक, ज्यांना समाजामध्ये दरारा आहे, दबदबा आहे, असे प्रतिष्ठित लोक पाठवले. आता सेकंड टाइम तो ये, माझ्याकडे ये आणि या लोकांना शाप दे, मी तुला मोठा सन्मान देईल, भरपूर पैसे देईल, तू ये. पण बलाम म्हणतो, तुम्ही माझं घर सोन्याने भरून जरी दिलं तरी मला देवाच्या विरुद्ध कमी जास्त करता येत नाही. खूप छान. वरवर इतकं आपण त्याचं म्हटलं काय भारी माणूस आहे, याने एवढं घर सोन्याने भरलं तरी हा जायला नकार देत आहे, देवाची आज्ञा मोडणार नाही. पण पुढे काय झालं 19व्या वचनामध्ये आम्ही बघतो, तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा, म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय हे मला कळेल. काही शब्द बोलता नाही तिथे मला. तो म्हणतो, सोनं भरून, घर भरून मी सोनं दिलं तरी मला काही करता येणार नाही, मग कशाला सांगतो तू आज रात्री इथे राहा तुम्हाला त्यांना. आणि देवाला मी अजून नीट विचारतो, म्हणजे काय. ह्याला देवाने दिलेला पहिला संदेश देवाचा चांगला माहिती होता, जाऊ नको, विषय तिथे संपला होता. पण ह्याला पुन्हा विचारायचं देवाला. तो म्हणतो त्या आलेल्या प्रतिष्ठित लोकांना तुम्ही रात्रभर इथे थांबा, मी परत विचारतो. काय ऐकण्यात गडबड झाली असेल माझी. का असं म्हणतो तो, वास्तविक एवढी मोठी स्टेटमेंट देतो, माझं घर सोन्याने भरलं तरी माझ्याने होणार नाही, आता तुम्ही जा, चहा वगैरे घ्या, जा खारी बिरी खाऊन घ्या, जा तिथे टोस्ट. पण तो म्हणतो तुम्ही थांबा, आज रात्र इथेच थांबा. देवाने सांगितले जाऊ नको, तो परत त्याला देवाला विचारायचं आहे, कारण त्याला जायचं, त्याला पैसे पाहिजे, त्याला सन्मान पाहिजे. त्याने देवाला परत विचारून देवाची परीक्षा तो घेत आहे. त्याला आता देवाची इच्छा बदलायची आहे आणि स्वतःला जे वाटतं त्या इच्छेने देवाला झुकवायचं आहे. बघा बरं, हा धोका फार मोठा आहे. जेव्हा देव सांगतो नको करू, माझं किंतु परंतु काही कामाचं नाही. ही चूक त्या हव्याने केली. तिथे देवाने सांगितले ते करायचं नाही म्हणजे करायचं नाही.
ते खायचं नाही म्हणजे खायचं नाही. भरपूर उदाहरण आहे पण मी वेळ देऊ शकत नाही. मग देवाने उत्तर दिलं 20व्या वचनामध्ये. रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, अहो देव बलामाकडे आला. 20व्या वचनात लिहिलं आहे, रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, हे पुरुष तुला बोलवण्याला आले असतील तर त्यांच्या बरोबर जा, मात्र जे मी तुला सांगेल तेवढेच कर. देवाने बलामाला जायची परवानगी दिली, पण या परवानगी मागे एक वॉर्निंग आहे. देव बलामाच्या हृदयाची आता परीक्षा पाहते. तू ऐकत नाही ना, तुला जायलाच पाहिजे ना, जा तू, पण मी सांगल तेवढंच कर. आता जेव्हा आम्ही, नीट लक्ष द्यायचे, जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही, नाही देवा मला जायचंच आहे, मला करायचंच आहे, मी बघून घेईन, मग देव काय करतो, परमिशन देतो करायला. तर विषय नाही, पण जो प्रवास आहे परमिशन देण्याचा, त्यामध्ये आता आमची परीक्षा सुरू होते. जेव्हा आम्ही हट्ट करतो, जेव्हा सांगितलेल्या गोष्टी जेव्हा आम्ही करत नाही, आमच्या इच्छेप्रमाणे करायचा प्रयत्न करतो, देवाच्या वचनाला ट्विस्ट करतो, मोडतोड करून त्याच्यामध्ये माझ्या इच्छा मी थोड्या लावून देतो. उदाहरणं खूप आहे, पाकिट वाचण्यापासून. सांगितलं तर काय लोकांना उत्तेजन मिळेल, माझे थोड्या लावून देतो, इथे माझी बुद्धी लावतो, वाचा. मग परीक्षा सुरू होते त्या पिरियड. जोपर्यंत मला इथे समजत नाही ना, जोपर्यंत देव डोळे उघडत नाही ना, मग तोपर्यंत परीक्षा सुरू होते. टाका, चालू द्या. देवाने सांगितलं जाऊ नको तर जाऊ नको, देवाने सांगितलं करू नको तर करू नको. मी कस काय सल्ला दिल देवाला, आणि तिथे करत आहे बघा. आणि देवा ठीक आहे जा तू. आता परीक्षा सुरू झाली आणि तो त्याची हृदयाची परीक्षा पाहत आहे. देव आपल्या हृदयाची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला परवानगी देतो, जेणेकरून आपलं हृदय कुठे आहे हे आपल्याला कळेल. तो आम्हाला परमिशन देतो हे जाणण्यासाठी, कारण आपली चूक काय हे आम्हाला दाखवतो, जेणेकरून आपल्याला आपली चूक कळेल त्या दिवशी की खरंच चूक करत होतो, आज समजणार नाही. आणि देव परमिशन देतो ह्यासाठी की आम्हाला तो शिकवतो, यासाठी परमिशन देतो. म्हणून एप्रिल 12 आणि 10 मध्ये लिहिलं आहे, तो आपल्याला शिक्षा करतो जेणेकरून आपण पवित्र मध्ये सहभागी. बलामाचा प्रवास सुरू होतो. खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे बलाम उठला, आपली गाडी सज्ज केली आणि बालाकाकडे निघाला. ऐकलं नाही त्याने देवाचं, तो निघाला. हो, सकाळी उठला लिहिलं आहे. गणना 22 आणि 21व्या वचनामध्ये लिहिलं आहे, बलाम सकाळी उठला. एवढी घाई त्याला, सकाळी उठला आणि तो बालाकाकडे निघाला. त्याला वाटलं आता मी यशस्वी होणार, त्याला वाटलं आता मला पैसे मिळेल, त्याला वाटलं आता मला सन्मान मिळेल, त्याला वाटलं आता मी मोठा होईल. पण त्याला एक माहिती नव्हतं, त्याच्या वाटेत देवदूत दुधारी तलवार घेऊन उभा आहे. देवाचा दूत उभा आहे तुझ्या मार्गामध्ये तुला अडवण्यासाठी. अहो किती विचित्र घटना आहे. देवाच्या संदेशाला अडवण्यासाठी देवाचा दूत. बावीसाव्या वचनात दिला आहे, हा निघाला ना, पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडविण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाडीवर बसला होता आणि बरोबर त्याचे 2 सेवक होते. बलाम इतका आंधळा होता पैशांसाठी, एवढी त्याला हाव आहे मोठे होण्याची, एवढा मोठी त्याला हाव आहे सन्मान मिळवण्याची, की त्याला देवाचा दूत दिसत नाही. तो आंधळा आहे, त्याला देवाचा दूत दिसला नाही. त्याचं हृदय लोभाने भरले असतो, महत्वाकांक्षेने भरलेलं आहे, अभिमानाने भरलं. जे आमचं हृदय जेव्हा लोभाने भरतं, आमचं हृदय जेव्हा मोठेपणाच्या हवेने भरतं, प्रतिष्ठेच्या हवेने भरतं, मला हे पाहिजे मला ते पाहिजे या हवेने जेव्हा माझं हृदय भरतं, तेव्हा मला देवाने पाठवलेले देवदूत दिसत नाही, देवाचा धोका दिसत नाही.
म्हणून नीतिसूत्रात लिहिलं आहे, गर्व आला की नाश समजाच. गर्व आला की नाश आहे, हे समीकरणच आहे देवाचं. आंधळेपणाची कारण काय होती आम्ही बघतो तिथे. आज पुष्कळ देवाचे सेवक, सेवा करणारे, म्हणणारे, प्रार्थना करणारे, रोग निवारण करणारे, माझ्या प्रार्थनेने आजार बरे होतात असे म्हणून घरोघरी प्रार्थना करत फिरणारे, आयुष्यभर इतर सर्व जॉब, संसारच्या सर्व जगातल्या सर्व लाभ घेऊन वगैरे सर्व करून आता काही करायला नाहीये म्हणून सेवा करायची, काही नाच अर्पण देवाला द्यायचं उरसूर. जेव्हा तुमच्या शक्ती होती तेव्हा तुम्ही लाभाचे मार्ग निवडले. आता तुमच्यात शक्ती नाही तर तुम्ही सेवा पकडली. कोणाला फसवतात? कोणाला फसवतात? असे लोक आता स्वतःला आदर सन्मान, सेवा केली म्हणजे 4 लोक मला सलाम करतील, सन्मान देतील, वेळ प्रसंगी प्रार्थना केली 200-500 रुपये देतील, माझं नाव मोठं होईल, या उद्देशाने फिरू नका. हा उद्देश आम्हाला आमच्या वाटेत देवाने आमच्या विरुद्ध देवदूत उभा केलेला आहे आम्हाला मारण्यासाठी. ओ डिस्टन्स बघा, बलाम गाडीवर येत आहे, देवदूत किती अंतरावर आहे मला माहिती नाही, आणि हा देवदूत ह्याला मारण्यासाठी उभा आहे. हे अंतर आहे, ती सीमा लावलेली आहे देवाने. देवदूत जिथे उभा आहे, हा तिथे पोचला की ह्याला पाटा पाडलाच, पण मध्ये गाढव आहे. ही सीमा आहे, ती क्रॉस जर केली, हिच्या बाहेर जाऊ नका. किती पण काय केलं आम्ही, सहन शक्तीची पण काही लिमिट आहे. म्हणून 7च्या 70 वेळा लिहिलं, एक आकडा लिहिला तिथे. नाही तर क्षमाच करत राहा किंवा हेच करत राहा असं लिहिलं असतं. एक आहे, लिमिट आहे. तो देवदूत उभा आहे म्हणजे ती देवाची आता सीमा आहे, ही ओलांडू शकत नाही. फिरायचं ना फिरा, पण ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाचे दूत त्यांच्या विरुद्ध त्यांच्या वाटेवर उभे आहे. देवाच्या मंडळीचे हानी करणारे वाचणार नाही, वाचणार नाही. किती बी मध्ये खेळ केला, पण देव एक सीमेपर्यंत चान्स देत आहे. त्या सीमेपर्यंत पोहोचू नका, आणि जर पोहोचलेस तर निभावणार नाही. म्हणून गाढव मध्ये ठेवले आहे, वॉर्निंग देत, ती ओलांडायचं नाही. या आता हा भाग येतो म्हणजे गाढवाला. गाढव बोलते, तिने देवलाचा दूत पाहिला, उभा असलेला, हातामध्ये तलवार घेऊन उभा असलेला देवाचा दूत पाहिला. आणि म्हणून गाढवीने काय केलं, तिने 23व्या वचनामध्ये ती वाटेमधून वळून शेतात गेली. गाढवाने देवाचा दूत पाहिला, पण बलामाला दिसला नाही. बलामाला राग आला आणि त्या गाढवीला त्याने मारला. ही गाढवी होती, ती खरं पाहिलं तर तिच्या मालकाचं म्हणजे बलामाचं ती रक्षण करत आहे, कारण तिला समोर धोका दिसत आहे. ती बलामाला वाचवू इच्छित आहे. गाढवीला माहित आहे पुढे जाणं म्हणजे धोका आहे. बलामाला ही गाढवी का वळली मार्गातून, शेतात अचानक का घुसली, त्याला राग आला, तिला मारलं. आणि बलाम गाढवीला मारू लागला आणि तिला वाटेवर आणण्यासाठी, परत मार्गावर आणण्यासाठी. बलामाला समजलं नाही की गाढव माझं रक्षण करत आहे, पण त्याला वाटलं, असं लिहिलं आहे 23व्या वचनात, थट्टा करत आहे, त्याची थट्टा, मालकाची थट्टा करत आहे. देव बघा, हा प्रवास थोडा डिस्टन्स आहे बरं का, जास्त नाही. जिथे देवदूत उभा आहे आणि हा येत आहे गाढवावर बसून, ही आपली स्टोरी आहे आज. खरं लक्ष द्या नीट. ही गाढवी त्या देवदूताला पाहून शेतात घुसून गेली, रस्त्यावरून निघून गेली खाली. देव आपल्याला इशारा देतो, कधी कधी तो आपल्याला परिस्थितीतून बोलतो,
कधी कधी तो आपल्याला लोकांद्वारे बोलतो, कधी कधी तो आपल्या अपयशातून बोलतो, आपल्या फेलर्स मधून बोलतो. पण आपल्याला राग येतो देवाचा. एखादा देवाचा निरोप आपल्याकडे येतो, आपल्याला राग येतो, आपण दुखावतो, आपण हा देवाने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि आपण फक्त सहज दुर्दैव आहे, एक अपघात, एक घटना असेल. पण देव आपल्याला थांबवू इच्छितो, आपल्याला चुकीच्या मार्गात जाऊ देत नाही. पुढे धोका आहे, पण आपण त्याच्याकडे न पाहता या बलामासारखं जो आपल्याला वाचू इच्छितो, जो आपल्याला सुरक्षा देऊ इच्छितो, जो आपल्याला योग्य मार्गाला नेऊ इच्छितो, आपण त्याच्यावर रागवतो, त्याच्या प्रती दुखावतो. जो आपल्याला वाचू इच्छितो खरंच. एखादा असता, अरे देवदूत आला देवाचा तुला भेटायला, चल सरळ. अरे वा देवदूत आलाय. देवदूत आला नाही, तो तिथे पाटा पाडायला उभा आहे. तिथे हे सांगणारे पाहिजे, हे दाखवणारे पाहिजे, ह्याच्यातून देवाच्या भय दाखवणारे पाहिजे, देवाचा मार्ग दाखवणारे पाहिजे आणि आम्हाला वाचवणारे पाहिजे. एक मुक जनावर त्याला समजतो आणि जो त्याला वाचवत आहे, जी गाढव त्याला वाचवत आहे, हा उलट त्याच्यावर रागून त्याला मारत आहे. बरं, पहिल्यांदा झालं, ठीक आहे. परत 24 आणि 25 मध्ये आम्ही बघतो, मग द्राक्षमळ्याच्या मधील पोळात देवदाचा दूत उभा राहिला. पोळ्याच्या दोन्ही बाजूस कुंपणात भिंती होत्या. परमेश्वराच्या दूताला पाहून ते गाढवे भिंतीला अशी लगडली की बलामाचा पाय भिंतीची चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारले. आता एक दुसरी गोष्ट, गाढव बलामाचे रक्षण करत होती, तिला धोका दिसत होता, ती बलामाला वाचू इच्छित, ती पुढे जाऊ शकत नव्हती, ती मागे जाऊ शकत नव्हती, म्हणून ती भिंतीला चिटकली. एक कोणीतरी आपल्यासाठी फाईट करत आहे, आपला जीव वाचवायला काहीतरी करत आहे बिचारा. त्याच्याकडे काय करायसारखं, त्या गाढवीसारखं काहीच नाही. पण ती तिच्या शक्तीने जी बुद्धी देवाने दिली त्याच्याप्रमाणे बिचारी, एक कधी शेतात जा, कधी द्राक्षमळ्याच्या भिंती, अरुंद जागा आहे तिथे ती जा. पण ती जाता जाता ह्याचा पाय त्या भिंतीला असा घासला गेला, त्याला थोडी दुखापत झाली. ती गाढवी याला वाचू इच्छित आहे, दुसऱ्यांदा पुढे जाऊ शकत नाही, मागे जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भिंतीमध्ये ती चेंगरल्यासारख्या अवस्थेमध्ये आहे. त्या बलामाला अजून समजलं नाही, तो पुन्हा रागवला, त्याने पुन्हा गाढवीला मारले, त्याला दुखापत झाली. त्याला समजलं नाही की गाढव त्याचं खरं रक्षण करत. देव आपल्याला दुसरा तिसरा इशारा देतो पुष्कळ वेळा. कधी कधी तो थोडी दुखापत देतो, कधी कधी तो थोडे नुकसान देतो, कधी कधी तो थोडा धक्का देतो, थोडस संकट पाठवतो, एखादा आजार आम्हाला बिलगतो, कधी कधी आर्थिक संकट उद्भवतात. का करतो देव? धक्का देतो. योबा सारखा तर देत नाही ना, तो एक वेगळा कॅरेक्टर आहे. थोडीस अरिष्ट आलं, थोडीशी दुखापत झाली, पण अजूनही समजत नाही. मग फक्त आपल्याला वाटतं अपघात आहे, हो, घडून गेलेली घटना आहे. पण देव आपल्याला जागे करू इच्छितो, आपल्याला थांबवू इच्छितो. बस, जाऊ नका पुढे, थांबा. मग तिसरी वेळ, शेवटली वेळ 26 आणि 27 मध्ये मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जिथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. तिथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामा सकट खाली बसली. म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपलं काठीने. पहिले रस्त्यावर पाहून ती बिचारी शेतात घुसली. आता देवदूत मुद्दामून अशा ठिकाणी आला, अशा अरुंद भिंतीत आला की हा निदान थांबल मला पाहून. पण तरी ह्याला तो देवदूत दिसत नाही. ती अशी घासून भिंतीला जाऊ लागली. कशी बिचारी निघाली. आता देवदूत तिसऱ्या वेळेस अजून अशा ठिकाणी उभा राहिला
पहिले तर पुढे जाऊ शकत नव्हती, आता अशा ठिकाणी उभा राहायला लागला की आता बिलकुलच जागा नव्हती पुढे जायला. मग अशा वेळेस तिने काय केलं, बिचारी खाली बसून ती म्हटली आता नाही. तो ह्याला इतका राग आला, ह्याने त्या काठीने तिला झोडपलं. इतका राग त्याला. ती त्याचं रक्षण करत होती, तिला धोका दिसत होता, ती त्याला वाचू इच्छित होती, ती पुढे जाऊ शकत नव्हती, ती मागे जाऊ शकत नव्हती, म्हणून ती खाली बसली. ती मला सांगत आहे, थांब, पुढे जाऊ नको, पुढे धोका आहे. मला अजून समजलं नाही. त्याने तिसऱ्यांदा गाढवाला मारलं. त्याचा राग शिगेला पोहोचला. त्याला गाढवाला मारून टाकायचा होता. तो माझ्या हाती तलवार असते, तुझे तुकडे केले असते म्हणतो तो. अरे माझे काय तुकडे करतो, तुझे तुकडे करायला तो पुढे उभा आहे ना, तो दिसत नाही तुला. कधी कधी आम्हाला इतका राग येतो, जो मला वाचू इच्छितो त्याचा इतका राग येतो. अनावर होतो राग, अनावर. अरे ठीक आहे, पण तो पुढे उभा आहे, त्याच्यापर्यंत जर तू भिडली तर मग कोण वाचेल? कोणीच वाचू शकत नाही. आणि मग असं लिहिलंय 28व्या वचनात, तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली आणि ती मला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तो 3दा मला मारले. जेव्हा सगळे उपाय संपून गेले, तेव्हा देवाने तिचं तोंड घडलं, तिला वाचा दिली. ती म्हणाली, गाढवी म्हणाली की मी तुझे काय केले म्हणून तू 3दा मला मारले. हा चमत्कार गाढव बोलते, हा एक मोठा संदेश आहे आम्हा सर्वांसाठी. मोठा संदेश आहे. पहिला प्रश्न गाढवी विचारते, इतिहासात गाढवी प्रश्न विचारते. कोणाला विचारते? तो जो देवाचा निरोप देतो त्याला विचारते. एवढी मोठी शोकांकिता. ती विचारते, मी तुझे काय बिघडवले, मी तुझे काय वाईट केले आहे, मी तुझी सेवा करते, मी तुझं रक्षण करते, मी तुला वाचू इच्छिते, तू मला का मारतोस? दुसऱ्यांदा ती विचारते, तू मला 3 वेळेला का मारले? मी 3 वेळा तुझे रक्षण केले, मी 3 वेळा तुला वाचवले, तरी तू मला का मारतोस? आणि तिसरा प्रश्न ती विचारते, मी तुझी गाढवी नाही का? मी तुझी गाढवी आहे, मी तुझी सेवा करत आहे, मी तुझ्या बरोबर आहे, मी कधी असे केले नाही, तर आता असं कशाला मी करेन? काहीतरी कारण आहे ना. जेव्हा प्राणी जे बोलू शकत नाही, एक वेगळीच कृती करतात, तेव्हा काहीतरी त्याच्यामागे कारण असतं ना. एखाद्या सापाला पाहून पक्षी उडायला लागतात, नाही का, कोंबड्या उडायला लागतात, काहीतरी ते सांगू इच्छितात, पुढे धोका आहे, त्यांना बोलता येत नाही. आणि आता ही बोलत आहे या ठिकाणी. बलाम गाढवाला म्हणाला 29व्या वचनात, तरी लाज नाही हो. 29 तो म्हणतो, बघ तू माझी चेष्टा केलीस, माझ्या हाती तलवार असती तर मी आत्ताच तुला छाटून टाकले असते. अजून त्याला समजत नाही, अजून त्याचा राग त्याच्या डोक्यामध्ये आहे. गाढव त्याला मारायचा आहे. ज्या गाढवाने त्याचा जीव वाचवला त्याला, त्या गाढवीला मारायचं आहे. ते मी तलवारीने त्याला छाटून टाकायचं म्हणतो तो, छाटून. गाढवाचे शेवटले शब्द 30व्या वचनात. गाढवी मला म्हणाली, तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आला तीच मी तुझी गाढवी आहे ना, तुझ्याशी मी कधी अशी वागले काय? आणि तू अजून उत्तर मी देतो नाही. त्या गाढवीच्या बोलण्याचा अर्थ देवाचा आवाज अनपेक्षित मार्गाने येतो. देवाने प्राण्याचा उपयोग केला कारण हा इतका आंधळा झाला होता की ह्याला देवाचा आवाज ऐकू येत नाही, ह्याला देवदूत दिसत नाही. गाढव बोलण्याचा अर्थ असा होता, देव आपल्याला थांबवू इच्छितो,
देव बलामाला थांबू इच्छित होता, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबू इच्छित होता. आणि गाढवाला बोलण्याचा अर्थ असा होता, देव आपला जीव वाचू इच्छित होता. देव बलामाचा जीव वाचू इच्छित होता. देव बलामाला मारणार होता, पण दुसऱ्या बाजूने तो इशारा भी देत आहे. बघा, देव दया भी करत आहे आणि वॉर्निंग पण दिलेली आहे. तो मनुष्या, तुझ्या समोर बरे आणि वाईट ठेवलेले आहे, चांगलं आणि वाईट ठेवलेलं आहे. चांगलं ते निवडून घे, आणि नाही निवडलं मग हा आपला प्रश्न आहे. हा आपला प्रश्न आहे. देवाचे डोळे उघडणे हा सर्वात मोठा चमत्कार आहे. आणि मग 31व्या वचनात हा खरा चमत्कार. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले. आता त्याला सर्व स्पष्ट दिसलं. जेव्हा देवाने त्याचे डोळे, जेव्हा बलामाचे देवाने डोळे उघडले, त्याला देवदूत दिसला, त्याला धोका दिसला, त्याला त्याची चूक दिसली, आणि त्याने असं लिहिलेलं आहे, डोकं टेकून नमन करून लोटांगण घातले. हो, लोटांगण घातले. आणि मग परमेश्वराचा दूत म्हणतो 32 आणि 33 मध्ये, परमेश्वराचा दूत म्हणाला, तू 3 वेळा आपल्या गाडीला का मारलेस? पहा, तुला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. मला पाहून ती गाडी माझ्या समोरून 3दा बाजूला हटली. ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आत्ताच मी तुला मारून टाकली असती व तिला जिवंत ठेवले असते. ती जर बाजूला झाली नसती तर तुला आत्ताच मारून टाकले असते, तिला नसतं मारलं. म्हणजे तुला मारण्यासाठीच मिळालेलं आहे ते, पण त्या सीमेपर्यंत जर तू पोहोचला, काय कमाल आहे, काय धडा आपल्याला याच्यात. ही काय गोष्ट आहे फक्त? ही काय फक्त गोष्ट आहे? भला मला कळलं, त्या गाढवीने त्याचा जीव वाचवला. त्याला कळलं तो चुकीच्या मार्गात होता. त्याला कळलं की देव त्याच्या विरोधात तिथे उभा आहे समोर. बलामाने कबुली दिली. 34व्या वचनामध्ये बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, मी पाप केले आहे, तू माझ्या विरुद्ध वाटेत उभा आहेस, मला ठाऊक नव्हते. तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत सांगतो. ज्याला इतका राग आलेला आहे, जो मारत आहे, जो कापू इच्छित आहे, तेव्हा त्याला कळलं की सर्व माझ्यासाठी पुढे मांडलेलं आहे. त्याचे डोळे उघडले गेले, त्याला चित्र दिसलं, त्याला सर्व स्पष्ट झालं, आणि त्याचं परिवर्तन लगेच लोटांगण. जेव्हा देव आध्यात्मिक डोळे उघडतो तेव्हा आम्हाला स्पष्ट दिसतं. आज लोक पापाला इतकं हलकं का घेत आहे, किंवा पश्चाताप करून त्याच चुका का करत आहे? देवाच्या आज्ञा मोडणं इतकी हिंमत दाखवत आहेत, देवाला आव्हान का करत आहेत? कारण डोळे बंद आहे. ज्या दिवशी लोकांचे आध्यात्मिक डोळे उघडतील त्या दिवशी ते थरथर कापत देवाच्या भयामध्ये राहून लोटांगण घातल्याशिवाय राहणार. भयप्रद देव त्याच्या श्वासाने पृथ्वी हलती हो असं लिहिलं आहे. जेव्हा श्वास घेतो देव, आम्ही कोण त्याच्या समोर? आणि एवढ्या हलक्यात घेतो, एवढं सोपं समजतो, त्याला आव्हान देतो त्याच्या आज्ञा मोडून, पाप तेच तेच करून. अहो, या खुर्च्या रिकामी आहे, हे कोणाचं नुकसान आहे? कोणाला आव्हान देत आहेत? एवढी मोठी छाती कोणाची आहे? असेल कोणाची? देवाला सामोरं जाण्याची. असे नम्र होऊन लोटांगण घालून लोक देवाच्या भयात असले पाहिजे. त्यांचे डोळे उघडलेले आहे याचा अर्थ. ज्यांचे बंद आहे ना, आपल्याच विश्वास ते फिरत आहे. डोळे उघडणं म्हणजे आध्यात्मिक दृष्टी येणं, स्पष्ट दिसणं, देवाचं कार्य दिसणं, देव जे करू इच्छित आहे ते दिसणं. डोळे उघडणं म्हणजे पापाची जाणीव होणं,
मला मला पापाची जाणीव, तो म्हणतो मी चुकलो, मी पाप केला आहे, पापाची कबुली देतो. आणि डोळे उघडणं म्हणजे पश्चाताप करणं, मला म्हणजे पश्चाताप केला. येशू म्हणतो आणि बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. दोघ जण सेम बोलतात, दोघ जण सेम बोलतात. आंधळे जर असेल तर त्यांना देव दिसत नाही, त्यांना धोका दिसत नाही, त्यांना मार्ग दिसत नाही, त्यांना चूक दिसत नाही. आंधळ्या लोकांना आज बलामाच्या मार्गाने जाणारे 2 पेत्र 2:15 मध्ये लिहिलं आहे. वेळ नाही, पुष्कळ आहे. नवीन करारातील आहे 2 पेत्र 2:15 मध्ये, बलामाच्या मार्गाने गेले. ख्रिस्ती लोक पैशासाठी, सन्मानासाठी, प्रसिद्धीसाठी देवाची सेवा करतात, पण हृदय लोभाने भरलेले आहे. 1 तिमोथी 6:5 मध्ये आहे, धार्मिकतेला लाभाचे साधन समजतात. मोठ्या गोष्टी त्यांना हवंय, लाभ हवा आहे. बाहेर बलामासारखे बाहेर धार्मिक ख्रिस्ती आहे, बाहेर धार्मिक चर्चला प्रार्थना करतात सर्व, पण ते हृदय देवापासून दूर आहे. आज आमच्या चर्चेसला धोका, समस्या ही आहे की आध्यात्मिक आंधळेपणा, नैतिक आंधळेपणा आणि आत्मिक आंधळेपणाने वेढलेले आमचे आंधळेपणा. म्हणजे देवाचा आवाज ऐकू येत नाही, देवाचे इशारे समजत नाही, आध्यात्मिक आंधळेपणा. आम्हाला नैतिक दृष्ट्या पाप समजत नाही, चांगलं वाईट समजत नाही, किंवा पापाला इतकं कमी करून टाकले त्याचं गांभीर्य की आता चलता आहे. हे आहे नैतिक आंधळेपणा. आणि आध्यात्मिक रीतीने देवाच्या इच्छा समजत नाही, मार्ग दिसत नाही, आत्मिक आंधळेपणा आज आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये आहे. आणि म्हणून देव असे गाढव पाठवतो, इशारे देतो. देव गाढवांद्वारे संदेश पाठवतो. कधी अपयशातून बोलतो, कधी आजारातून बोलतो, कधी संकटातून बोलतो. हे गाढव पाठवले आहे आणि ते बोलत आहे, जाऊ नका पुढे, थांबा, जिथे तिथे थांबा, पश्चाताप करा. देव देवदूताच्या तलवारीमधून इशारा देतो. तो वाटेत उभा आहे, तो रोखू इच्छित आहे, तो चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. आणि देव तिसरा इशारा देतो, डोळे उघडले जाण्याचा इशारा. शेवटी देव डोळे उघडले. काय ठरवूया आपण आज? आपण आपल्या जागेवर उभा राहू.